नवीन प्रभाग रचनेनुसार आता निवडणुका होणार आहेत। प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आली। ओबीसी आरक्षणासह आता निवडणुका होणार आहेत। 2017 प्रमाणे महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत। त्यामुळे 27% ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले। तसंच वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं देखील कोर्टाने म्हटलंय। सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे, म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा। आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या। आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं। तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कामाच्या आधारावर निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहोत आणि अत्यंत नम्रतेने या ठिकाणी नमूद करतो की केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर महाराष्ट्रात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा तुम्हाला कामाच्या आधारावर फडकलेला दिसेल। आणि 32 जिल्हा परिषदा या निवडणुका न झाल्याने अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सारी सूत्र गेली आणि काही त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय की एका आयुक्तावर आता ईडीची चौकशी सुरू झाली आणि ज्या काही बातम्या तुमच्या चॅनलमधून दाखवल्या जातात की 1000 कोटीपर्यंतची मालमत्ता त्यांनी जमा केली असेल। लोकप्रतिनिधीचा अंकुश स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नसण्याचा हे सर्वात मोठं नुकसान। आणि दुसरं सर्वात मोठं नुकसान झालं ते वित्त आयोगाने या राज्याचे 6500 कोटी दिलेच नाही। कारण त्यांच्या कायद्यामध्ये त्यांनी तरतूद केली की ज्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही त्याला आम्ही पैसे देणार नाही। खरं तर याच्यात महाराष्ट्र सरकारची चूक नाही आहे। सुप्रीम कोर्टामध्ये केस होती, वित्त आयोगाने पैसे द्यायला हवे होते आणि त्याचा सुद्धा एक असा प्रतिकूल परिणाम झाला आहे की काही नगर परिषदांमध्ये 2-2, 3-3 महिन्याचे पगार आत्ता झाले नाही आहे। तर मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला आहे, एकदा सुखाने निवडणुका होऊन जाऊ द्या। कमीत कमी लोकप्रतिनिधी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर योग्य पद्धतीने काम करण्यासाठी त्या तर कोर्टाचा निकाल आलाय, त्यामुळे आगामी निवडणुका आता वेळेत पार पडतील असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं।